आज हे का बनवलं होतं हे सांगतेच, पण सध्या बाहेर एवढी गरमी आणि एवढं कडक ऊन पडलेलं आहे आणि उन्हाळ्याचा एवढा जास्त इफेक्ट होतोय ना की आपल्याला सगळ्यांनाच वेगवेगळ्या पद्धतीने पाणी जास्त पिण्याचा प्रयत्न केला, कारण आपल्याला फक्त प्लेन पाणी प्यायला तेवढं जात नाही. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की वेगवेगळ्या पद्धतीने लिंबू सरबत, कोकम सरबत, रूह अफजा वॉटर असं वेगवेगळ्या पद्धतीने पाणी नक्की प्यायलं पाहिजे. पाण्यामध्ये सब्जा टाकून किंवा चिया सीड्स टाकून सुद्धा घ्या. त्यानंतर आज मी बाईकने गेली होती ऑफिसला. ऊन भरपूर असलं तरीही मी, ज्यांना बाईक राईड आवडते त्यांना उन्हाचा एवढा त्रास होत नाही म्हणून मी स्कार्फ वगैरे बांधून निघाली होती. आणि मुंबईचं ट्रॅफिक तुम्ही बघूच शकताय, रस्त्यांची कामं चालू असल्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक होतं. फायनली मी ऑफिसला पोहोचले. खूप सारी कामं केली, नंतर लंच ब्रेक मध्ये खाली गेले, जेवले आणि पुन्हा वरती जाऊन गरम गरम कॉफी घेऊन सगळी कामं संपवली. फायनली कामं संपवल्यानंतर मी निघाले होते घरी. आणि घरी आज आमरस, चपाती आणि शिमला मिरचीची भाजी. हे सगळं जरी असलं तरी माझ्यासारख्या चटोऱ्यांना काहीतरी एक्स्ट्रा हवंच असतं. म्हणून मग जेव्हा पण आपल्याला काहीतरी पाहिजे असतं तेव्हा आपण अशी बेसनाची पोळी करतो, कारण ही एक युनिव्हर्सल रेसिपी आहे. युनिव्हर्सल रेसिपी याच्यासाठी, जेव्हा आपल्याला भजी करायचा कंटाळा येतो तेव्हा आपण हे करू शकतो, जेव्हा आपल्याला पिठलं करायचा कंटाळा येतो तेव्हा पण हे करू शकतो. आणि ही पोळी आपण नुसतीच पण खाऊ शकतो, चपाती सोबत खाऊ शकतो, अशीच तोंडी लावायलाही खाऊ शकतो. म्हणून ही युनिव्हर्सल रेसिपी आहे. तुम्हाला कोणाला कोणाला बेसनाची पोळी आवडते हे कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.